शिवसेना एकनाथ शिंदे गटाने त्यांचा परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे। पण या उमेदवारीत सर्वात मोठं धक्कातंत्र पाहायला मिळाले। ही जागा महायुतीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी सुटली आहे। पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या जागेवर थेट मुस्लिम नेत्याला उमेदवारी दिली आहे। परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील सईद खान यांना एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे। इतर सर्व दिग्गज नेत्यांना बाजूला सारत एकनाथ शिंदेंनी सईद खान यांना उमेदवारी जाहीर केली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिंदेंनी मुस्लिम नेत्याला उमेदवारी दिली आहे। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ही जागाच महायुतीत एकनाथ शिंदेंना सुटेल की नाही याबाबत शंका होती। इथे एकूण संख्याबळ आहे 465। यात सर्वात जास्त मतं ही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहेत। 131 मतं एकट्या अजित पवार गटाकडे आहेत, तर भाजपकडे 99 आहेत आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे 77 मतं आहेत। महायुतीत सर्वात कमी मतं शिंदेंच्या शिवसेनेकडे आहेत, तर सर्वात जास्त मतं अजित पवार गटाकडे आहेत। त्यामुळे या मतदारसंघासाठी अजित पवार गट आग्रही होता। पण या ठिकाणी परभणीचे खासदार बंडू जाधव आहेत, जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आहेत आणि मागच्या अनेक दिवसांपासून राज्यात बंडू जाधव सर्वात जास्त चर्चेत असणारे खासदार राहिलेत। कारण बंडू जाधव यांनी वेळोवेळी एकनाथ शिंदेंसाठी पूरक अशीच भूमिका घेतलेली आहे। दर आठवड्याला बातम्या येतात की परभणीचे खासदार बंडू जाधव एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत आणि खासदार उद्धव ठाकरे गटाचा असल्यानं महायुतीत ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाने याआधीच त्यांचा उमेदवार जाहीर केलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॉक्टर विवेक नावंदर यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। पण शिंदेंनी थेट मुस्लिम नेत्याला उमेदवारी देत मोठं धक्कातंत्र वापरलं आहे। सईद खान या मुस्लिम नेत्याला उमेदवारी देत शिंदेंनी परभणी आणि हिंगोली पट्ट्यातील अल्पसंख्याक समाजाला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यासोबतच आता एकनाथ शिंदे मुस्लिम राजकारण सुरू करणार का? सईद खान नेमके कोण आहेत आणि परभणीचे खासदार बंडू जाधव सईद खान यांना निवडून आणण्यात मदत करतील का, जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की एकनाथ शिंदेंनी ज्यांना परभणी हिंगोलीच्या मैदानात उतरवले ते सईद खान नेमके कोण आहेत। राजकीय वर्तुळात अचानक कशामुळे त्यांच्या नावाची एवढी मोठी चर्चा सुरू झाली आहे? सईद खान हे काही आज किंवा काल शिवसेनेत आलेले नेते नाहीत। गेल्या 15 वर्षांपासून ते एकनाथ शिंदे यांचे अत्यंत कट्टर आणि विश्वासू समर्थक म्हणून ओळखले जातात। 9 जुलै 2023 रोजी एकनाथ शिंदेंनी त्यांच्या खांद्यावर शिवसेना अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवली होती। ही जबाबदारी मिळाल्यानंतर सईद खान यांनी केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात फिरून पक्षाची पाळंमुळं घट्ट केली। त्यांच्याच नेतृत्वाखाली राज्यातील विविध नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमधील तब्बल 900 अल्पसंख्याक लोकप्रतिनिधींनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता। हा शिंदेंच्या पक्षासाठी खूप मोठा बूस्टर डोस मानला गेला। सईद खान यांची जमिनीवरची पकड किती मजबूत आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांचा पाथरी पॅटर्न समजून घ्यावा लागेल। 2024च्या विधानसभा निवडणुकीत सईद खान यांनी रासप म्हणजेच राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक लढवली होती आणि पहिल्याच प्रयत्नात तब्बल 55,000 मतं घेऊन सर्वांना थक्क केलं होतं। विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमधून अल्पसंख्याक समाजासाठी तब्बल 5,600 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला। यामध्ये प्रामुख्याने शिष्यवृत्ती आणि अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या निधीचा समावेश होता। विशेष म्हणजे केवळ त्यांच्या पाथरी मतदारसंघात त्यांनी 950 कोटी रुपयांची विकास कामं पूर्ण करून दाखवली। याचा परिणाम असा झाला की 2025च्या नगर परिषद निवडणुकीत त्यांनी पाथरी नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा एक हाती फडकवला। तिथेच शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवक निवडून आले। एवढंच नाही तर सोनपेठ आणि मानवतमध्येही त्यांनी शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला आणि नुकत्याच पार पडलेल्या 2026च्या जिल्हा परिषद निवडणुकीतही त्यांनी पाथरी मतदारसंघातून 2 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समिती सदस्य निवडून आणलेत। एवढा दांडका जनसंपर्क आणि निवडणूक जिंकून आणण्याची क्षमता असल्यामुळेच एकनाथ शिंदेंनी त्यांच्यावर हा मोठा डाव लावला आहे। आता वळूया या निवडणुकीच्या सर्वात महत्त्वाच्या आणि रंजक भागाकडे, तो म्हणजे या मतदारसंघाचं संख्याबळ आणि गणित। परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात एकूण 465 मतदार आहेत। हे मतदार म्हणजेच नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि
पंचायत समिती सदस्य आहेत। आता महायुतीचं गणित पाहिलं तर इथे अजित पवार गटाकडे 131 मतं आहेत, भाजपकडे 99 मतं आहेत, तर शिंदे गटाकडे 77 मतं आहेत। म्हणजेच महायुतीची एकूण मतं होतात 307। तर दुसरीकडे महाविकास आघाडीचं गणित पाहिलं तर काँग्रेसकडे 59 मतं आहेत आणि उद्धव ठाकरे गटाकडे 43 मतं आहेत। म्हणजेच महाविकास आघाडीची एकूण मतं होतात 102। या आकड्यांवरून वरवर पाहता महायुतीचं पारडं खूप जड दिसतंय, पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षादेशापेक्षा स्थानिक समीकरणं आणि छुपी युती जास्त महत्त्वाची ठरते। आणि इथेच एंट्री होते परभणीचे खासदार बंडू जाधव यांची। मागच्या अनेक दिवसांपासून परभणीचे ठाकरे गटाचे खासदार बंडू जाधव हे शिंदे गटात प्रवेश करणार अशा चर्चांनी राजकीय वातावरण तापले। बंडू जाधव यांनी जाहीरपणे अनेकदा एकनाथ शिंदेंच्या कामाचं कौतुक केलंय आणि त्यांच्या अनेक भूमिका या शिंदेंना पूरक अशाच राहिल्या आहेत। आता प्रश्न असा पडतो की बंडू जाधव अधिकृतपणे पक्षात प्रवेश करोत किंवा न करोत, पण ते या निवडणुकीत पडद्यामागून एकनाथ शिंदेंच्या या मुस्लिम उमेदवाराला म्हणजे सईद खान यांना मदत करणार का? राजकीय विश्लेषकांच्या मते बंडू जाधव यांनी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर विशेषतः ठाकरे गटाच्या 43 मतदारांवर मोठी पकड आहे। जर बंडू जाधव यांनी शिंदेंच्या उमेदवाराला छुपी मदत करायचं ठरवलं तर ठाकरे गटाची ही 43 मतं सईद खान यांच्या पारड्यात पडू शकतात। जर असं झालं तर ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असेल। बंडू जाधव यांच्या या भूमिकेमुळे ठाकरे गटाला परभणीत खिंडार पडू शकतं। त्यासोबत या निवडणुकीत इतर लहान पक्षांची मतंही अत्यंत निर्णायक ठरत आहेत। यशवंत सेनेकडे 27 मतं आहेत, जनसुराज पक्षाकडे 13 मतं आहेत आणि रासपकडे 5 मतं आहेत। सईद खान यांनी यापूर्वी रासपकडून निवडणूक लढवली असल्यामुळे रासपची 5 मतं त्यांना मिळणं सहज सोपं आहे। तसेच एकनाथ शिंदेंच्या जनसुराज्य पक्षासोबत असलेले संबंध पाहता ती 13 मतंही महायुतीकडे वळू शकतात। शेवटी प्रश्न उरतो तो म्हणजे एकनाथ शिंदे आता महाराष्ट्रात मुस्लिम राजकारण करणार का? तर हा केवळ मुस्लिम राजकारणाचा भाग नाही, तर हे एकनाथ शिंदेंचं अत्यंत विचारपूर्वक टाकलेलं सोशल इंजिनिअरिंग आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला झालेल्या अल्पसंख्याक मतांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शिंदेंनी हा पत्ता टाकला आहे। परभणी हिंगोली भागात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे। सईद खान यांच्यासारखा सुशिक्षित आणि विकास कामांचा धडाका असलेल्या मुस्लिम चेहऱ्याला थेट विधान परिषदेची उमेदवारी देऊन शिंदेंनी संपूर्ण राज्यातील अल्पसंख्याक समाजाला एक मोठा सकारात्मक संदेश दिला आहे। ठाकरे गटाने डॉक्टर विवेक नावंदर यांना उमेदवारी देऊन ही लढत प्रतिष्ठेची केली खरी, पण एकनाथ शिंदेंनी सईद खान यांना उतरवून आणि बंडू जाधव यांच्या संभाव्य मदतीच्या जोरावर महाविकास आघाडीसमोर फार मोठं आव्हान उभं केलं आहे। आता बंडू जाधव या निवडणुकीत नक्की काय चमत्कार घडवणार? अजित पवार गट आणि भाजप शिंदेंच्या या उमेदवाराला प्रामाणिकपणे साथ देणार का? आणि एकनाथ शिंदेंचं हे धक्कातंत्र यशस्वी होईल का? हे येणारा काळच ठरवेल। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? सईद खान ही निवडणूक जिंकणार का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।